10 ऑगस्ट नंतर सोयाबीनचे बाजारभाव पुन्हा पार करू शकतात 8,000 रुपयांचा टप्पा. तर पुढील आठवड्यात सोयाबीनच्या दरामध्ये 500 ते 1,000 रुपयांची वाढही त्या ठिकाणी होऊ शकते. राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांकडे आता सोयाबीनचा साठा त्या ठिकाणी संपलाय आणि सोयाबीन आता बाजारामध्ये दाखल व्हायला त्या ठिकाणी अजून 2 ते 3 महिने अवकाश आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती सोयाबीनच्या बाजारभावाचं गणित नेमकं कसं बदलू शकतं, याशिवाय त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे नेमके दर त्या ठिकाणी काय असू शकतात, अमेरिका आणि ब्राझीलमधील उत्पादन, याशिवाय भारतामध्ये सोयाबीनचं लागवड क्षेत्र आणि सोयाबीनची आवक त्या ठिकाणी नेमकी कशी असणार आहे, सोयाबीनची निर्मिती आणि निर्यात यावरचं ते गणित जे काय आहे ते नेमकं कसं असेल, खाद्यतेलाची आयात नेमकी किती होत आहे आणि मागणी आणि पुरवठ्याचं गणित नेमकं 10 ऑगस्ट नंतर बाजाराची दिशा ही त्या ठिकाणी कशा प्रकारे बदलू शकते, याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती आपण नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, आपण जर का पाहिलं तर यंदा महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी झालेली आहे आणि याचाच फटका पुढील काळामध्ये त्या ठिकाणी बसू शकतो असं बाजारभाव अभ्यासकांच्या वतीने सांगितलं जात आहे. राज्यातील जर महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये जर सोयाबीनचे बाजारभाव जर पाहिले तर लातूर असेल, अकोला, जालना, हिंगणघाट, चिखली, मेहकर या सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 6,000 ते 7,500 रुपयाच्या दरम्यान दर मिळतो. अजूनही काही भागांमध्ये पावसाचा त्या ठिकाणी खंड आहे आणि अतिवृष्टीमुळे उत्पादनाबाबत अजूनही अनिश्चितता कोणालाच वर्तवता त्या ठिकाणी येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याकडे मागील हंगामातील जो काही स्टॉक आहे तो आता संपत आला आणि यामुळे बाजारामध्ये पुरवठा मर्यादित आहे आणि याच कारणामुळे सध्या बाजारभावामध्ये मोठी घसरण त्या ठिकाणी दिसत नाहीये. आता सर्वात महत्त्वाचा आणि जो काही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फायदेशीर असणारा जो मुद्दा आहे तो म्हणजे USDAच्या अहवालानुसार अमेरिकेमध्ये तब्बल 85.4 दशलक्ष एकर क्षेत्रावरती सोयाबीनची लागवड झाली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सुमारे 5% जास्त आहे. पण ऑगस्ट महिना हा सोयाबीनसाठी सर्वात संवेदनशील काळ असतो आणि याच महिन्यात त्या ठिकाणी शेंगा सोयाबीनच्या ह्या भरत असतात. जर अमेरिकेत उष्णतेची लाट जर आली आणि कोरडे हवामान जर राहिलं तर शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडच्या सोयाबीन दरामध्ये त्या ठिकाणी तेजी येऊ शकते आणि याचाच परिणाम भारतीय बाजारभावावरती त्या ठिकाणी पुन्हा एकदा दिसू शकतो. परंतु अनुकूल हवामान राहिल्यास विक्रमी उत्पादन होईल आणि जागतिक पातळीवरती दबाव हा पुन्हा एकदा येऊ शकतो. आता आपण जर का देशांतर्गत सोयाबीनचे बाजारभाव, काही भारतीय व्यापाऱ्यांनी सोयाबीन निर्यातीचे करार रद्द केले आणि आफ्रिकेतून नॉन GM सोयाबीनची आयाती सुरुवात केली, याचा अर्थ देशांतर्गत मागणी मजबूत आहे. पण दुसरीकडे भारत अजूनही मोठ्या प्रमाणावरती खाद्यतेल त्या ठिकाणी खरेदी करतोय. जर स्वस्त सोया तेल आणि पाम तेल आयात सुरूच जर राहिली तर तेल गिरण्यांकडून सोयाबीनची खरेदी काही प्रमाणात मर्यादित राहू शकते आणि हे एक मोठं तेजीचं कारण किंवा दुसरीकडं मंदीचं कारणही त्या ठिकाणी असू शकतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 ऑगस्ट नंतर नेमकं काय काय घडू शकतं. अमेरिकेत जर हवामान जर खराब जर राहिलं, भारतात उत्पादनाचा जो अंदाज तोही अजून कमीच जर राहिला, सोयाबीनची मागणी वाढली तर बाजारामध्ये चांगली तेजी दिसू शकते. पण जर अमेरिकेत उत्पादन झालं, ब्राझीलचा पुरवठा जर वाढला आणि खाद्यतेलाची आयाती स्वस्त जर राहिली तर दरांवरती दबाव हा त्या ठिकाणी येऊ शकतो. तर 10 ऑगस्ट नंतर एकंदरीतच मोठी घसरण दिसण्याआधी सध्या पुरेसे त्या ठिकाणी संकेत नाही आहेत. मात्र मोठी तेजी ही अमेरिकेच्या हवामानावरती अवलंबून असेल. त्यामुळे पुढील 15 ते 20 दिवस बाजार अत्यंत संवेदनशील त्या ठिकाणी राहू शकतात आणि सोयाबीनची दिशा दर्शवणारे प्रमुख 3 घटक त्या ठिकाणी एकंदरीतच अमेरिकेचं हवामान, CBOTचे सोयाबीनचे बाजारभाव, भारतीय सोयाबीन आणि खाद्यतेलाचे बाजार, या तिन्ही गोष्टींवरती पुढील तेजी किंवा मंदी ही त्या ठिकाणी अवलंबून राहू शकते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचं जर का सोयाबीन अजून साठवले जर असेल आणि तुम्ही बाजारामध्ये विक्रीसाठी जर आणणार असाल तर रोजची बाजाराची परिस्थिती पाहून सोयाबीन विक्रीचा निर्णय घेणे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.